सोन्यासोबत चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। किमती खूपच कमी झाल्याने सर्वांना आश्चर्य वाटायला आहे। बरेच लोक म्हणत आहेत की आम्हाला तर विश्वासच बसत नाही की एवढी मोठी घसरण सोन्यासोबत चांदीच्या दरात झालेला आहे। बघा आता सध्या जर पाहायला गेलं तर आजचा ताजा भाव जर पाहिला तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सोन्याचे भाव हे घसरले आहेत आणि सोन्याचेच भाव घसरले नाहीत तर चांदीच्या पण किमती अक्षरशः कमी झालेल्या असून आजचा ताजा सोन्याचा आणि चांदीचा काय भाव आहे हे देखील मी तुम्हाला दाखवणार असून तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यासाठी तुम्हाला फक्त आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सोन्याच्या दरात घसरण झाली, चांदीचे दर कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त कमी झालेत ते पण सांगणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये आज सोन्याचे भाव काय आहेत, चांदीचे भाव काय आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपला हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकलं तर तुम्हाला रोजचे रोज सोन्याचे आणि चांदीचे बाजारभाव बघायला मिळतील। तर चला पाहूया। बघा सोने आणि चांदीच्या दराबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। सोने आणि चांदीच्या दरात अक्षरशः मोठी घसरण झाली होय। आता गेल्या वर्षी म्हणजेच की 2025 वर्षात रोज बातमी टीव्हीला काय यायची, इकडे तिकडे मोबाईलवरती काय असायचे तर आज सोन्याचे भाव वाढले, चांदीचे भाव वाढले, पण आता तसं काही नाहीये। आता चांदीच्या भावात पण घसरण होते आणि सोन्याचे भाव देखील मोठ्या प्रमाणात घसरू लागलेले आहेत। अचानकपणे आलेल्या घसरणीमुळे सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे। आता प्रत्येक नागरिक कुणी पण आता म्हणत आहे नेमके भाव एवढे का खाली पडत आहेत, कारण की मागच्या 2-3 दिवसापासून घसरण सुरू झाले। सगळ्यांना वाटलं की 1-2 दिवस बाजारभाव पडतील, सोन्याच्या किमती 2-3 दिवस कमी होतील, पण तसं झालंच नाही। आता 4-5 दिवस झाले आहेत आणि सोन्याच्या किमती कमी होऊ लागल्या आहेत आणि चांदीच्या किमती पण आता कमी होऊ लागलेल्या आहेत। मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये आल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। बघा आजचा जर तुम्ही ताजा दर बघितला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। आज सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली। मग आजचे ताजे सोन्याचे भाव काय आहेत, चांदीचे भाव काय आहेत हे तुम्हाला मी दाखवणार असून त्यासाठी आपला हा व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। तर बघू शकता नागरिकांनो आता महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आलेली आहे। बघा आता रोज दिवसेंदिवस सोन्याचे भाव वाढत होते, सगळ्यांना वाटलं की आता सोनं खूप वाढेल, आपल्याला काही घेता यायचं नाही, पण अचानक एवढी मोठी घसरण आली की आता सोनं घेणाऱ्यांची गर्दी वाढू लागली। बघा सकाळी सराफा बाजार उघडला आणि सगळ्यांना वाटलं आज पण सोन्याचे भाव जास्त वाढतील, पण तसं झालं नाही। उलट हजारो रुपयांची मोठी घसरण ही बघायला मिळाली। आता सोन्याचे भाव घसरत आहेत, पण घसरण होताना काही 100 रुपयांची घसरण होत नाही किंवा 200ची होत नाही किंवा 500ची आणि त्यानंतर 800ची घसरण होत नाही, तर घसरण डायरेक्ट हजारो रुपयांनी 2000-3000 व त्यापेक्षा मोठी घसरण ही सोन्याच्या दरात होत आहे आणि चांदीच्या दरात पण हजारो रुपयांची मोठी घसरण आता सुरू झालेली आहे। मग तुम्हाला आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव दाखवणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी भाव झालेले आहेत ते पण दाखवणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सोन्याचा भाव काय आहे, आजचा चांदीचा भाव काय आहे हे देखील तुम्हाला आता बघायला मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बऱ्याच जिल्ह्यातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव आपण बघणार आहोत, कारण की बऱ्याच जिल्ह्यात आज मोठी घसरण सोन्यासोबत चांदीच्या दरात झालेली आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमके मग काय भाव आहेत हे पण मी आता तुम्हाला लगेच सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकी किती रुपयांची घसरण झाली आहे आणि भाव का पडत आहेत हे पण आता मी सांगणार आहे। सध्या जर बघायला गेलं तर मोठमोठे व्यापाऱ्यांनी देखील मोठी माहिती दिली। व्यापाऱ्यांना वाटत होतं की घसरण ही आता 1-2 दिवसापुरती राहील, पण आज पण सोन्याच्या दरात घसरण झाली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसला। बघा सकाळी बाजार सुरू झाला, सोन्याची दुकाने उघडली, सोन्याची दुकाने उघडल्यानंतर नागरिकांना काय वाटलं आज सोन्याचे दर वाढतील, कारण की मागच्या काही दिवसापासून घसरण सुरू आहे, भाव कमी होत आहेत म्हटल्यावर आज सोन्याचे आणि चांदीचे भाव आता जास्त वाढतील असं सगळ्यांना वाटलं, पण आज पण तेच झालं। आज पण सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरात घसरण झाली। काही जिल्ह्यात तर एवढी मोठी घसरण झाली आहे की सोनं घेणाऱ्यांसाठी आता जी आहे ती मोठी खुशखबरच आहे आणि सोनं घेण्यासाठी नागरिक आता जाऊ लागलेले आहेत। दुकानांसमोर गर्दी वाढत आहे, का तर आम्हाला सोनं घ्यायचंय असं लोक आता म्हणू लागलेले आहेत। बघा आज तर मोठी घसरण झालेली असून
फक्त महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये नाही तर भारतातील महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, दिल्ली, बघा दिल्ली ही मोठं राज्य आहे, मोठं शहर आहे, या ठिकाणी पण आता मोठी घसरण, एवढी मोठी घसरण झालेली आहे की सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत। दिल्लीमध्ये सर्वात मोठी घसरण ही सोन्यासोबत चांदीच्या भावात झाल्याने सर्व नागरिकांना आश्चर्यच वाटू लागलेलं आहे। बघा आता नेमके घसरण का होत आहे, घसरणीमागचं नेमकं कारण काय आहे हे देखील आपण बघणार असून आता मात्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमकी सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये घसरण का होत आहे। बघा आजचा दर, ताजा दर बघितला तर आज सकाळपासूनच भाव पडू लागलेले आहेत, सोन्याच्या किमती कमी होत आहेत, चांदीच्या किमती पण कमी होत चाललेल्या आहेत आणि सगळे नागरिक आश्चर्यचकित झालेले आहेत। कुणालाच वाटत नव्हतं की एवढी मोठी घसरण आज पण होईल, पण आज पण सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली। तर चला आता आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघूयात। आता मात्र राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमके सोन्याचे काय भाव आहेत, चांदीचे काय भाव आहेत हे देखील बघायला मिळेल। तर चला पाहू। तर बघा आता ताजे आपण सोन्याचे आणि चांदीचे भाव बघत आहोत। बघा आता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेले सोन्याचे भाव आता चक्क जमिनीवरती आलेले आहेत। होय, आता सोन्याच्या किमतीत अचानक झालेली ही मोठी पडझड पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। सोन्याचे भाव इतके का कोसळले आहेत, आता सोनं खरेदी करणाऱ्यांची हीच योग्य वेळ आहे का, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगणार आहेत। त्यानंतर पुढच्या 5 ते 10 दिवसात सोन्याचे दर 50 ते 60 हजार रुपयांनी अजून घसरणार आहेत का, किमती 50 ते 60 हजार रुपयांनी सोन्याच्या आणि चांदीच्या अचानक अजून कमी होणार आहेत का, याबाबत सोन्याच्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी बघा स्पष्टपणे आता सर्व काय माहिती समोर आलेल्या एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये सोन्याचे दर घसरले आहेत। बघा एक अत्यंत धक्कादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्या सोन्याने मोठ्या प्रमाणामध्ये घसरण केली ते सोन्याचे दर पुन्हा त्यानंतर वाढतील असं वाटत होतं, पण तसं काही झालंच नाही। बघा अचानकपणे मोठी घसरण झालेली आहे। आज सोन्याच्या दरात तब्बल 2 ते 3 तास सलग घसरणच होती आणि दुपारनंतर तर एवढी मोठी घसरण बघायला मिळाली की सगळ्यांना आश्चर्यच वाटत आहे। बघा आता ही घसरण 48 तासापासून सुरू झालेली आहे, नेमकी घसरण कधी थांबणार असा प्रश्न पडलेला आहे। कालची घसरण, आजची घसरण आणि सध्या सुरू असलेली घसरण ही बघता सर्वजण आश्चर्यचकित झालेले आहेत। बघा सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती खूपच खाली येऊ लागलेल्या आहेत। सध्याची परिस्थिती पाहता ग्राहकांनी आता तुफान गर्दी केलेली आहे। सराफा बाजारात सोनं घेण्यासाठी ग्राहक आता गर्दी करू लागलेले आहेत, का तर त्यांचं म्हणणं आहे एवढी मोठी घसरण झाली, जर पुन्हा दर वाढले तर अवघड होईल, त्यामुळे सर्वजण आता सोनं घेण्यासाठी दुकानांसमोर रांगा करत आहेत। गर्दीत सध्या वाढलेली आहे, का तर आम्हाला पण मोठ्या प्रमाणात सोनं घ्यायचं आहे असं लोक आता म्हणू लागलेले आहेत। बघा नेमकी मग कोणत्या जिल्ह्यात आज जास्त घसरण झाली, कोणत्या जिल्ह्यामध्ये सोन्याचे भाव कमी झालेले आहेत, चांदीचे भाव कमी झालेले आहेत हे तुम्हाला आता दाखवतो। तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघण्यासाठी आता मात्र आपला हा राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की आता फक्त सोन्याची घसरण ही काय 2-4 जिल्ह्यात झाली नाही, तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सोन्याचे भाव घसरले आहेत आणि त्यासोबत चांदीचे भाव देखील आता घसरू लागलेले आहेत। अशी घसरण कोणालाच होईल म्हणून वाटत नव्हतं, कारण युद्ध सुरू आहे आणि ऐन युद्धामध्ये अशी घसरण होईल असं कोणालाच वाटत नाही आणि युद्धामध्येच सोन्याचे भाव रोज आता हजारो रुपयांनी पडत आहेत, त्यामुळे आता सगळं नागरिकांचं लक्ष सोन्याच्या आणि चांदीच्या भावाकडे लागलेलं आहे। तर चला आता आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघूयात आणि व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, अजून किती रुपयांची मोठी घसरण होईल आणि आता सोन्याचे भाव किती रुपयांवरती आलेले आहेत आणि सोन्याचे भाव खरंच आता 1 लाखांच्या खाली जाणार आहेत का, सोन्याचा भाव मोठ्या प्रमाणात आता कमी होत आहे का, याबाबतची देखील मोठी माहिती आता आपण बघणार असून आता फक्त 2 मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा आता आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जळगाव असेल, कोल्हापूर असेल, मुंबई असेल, लातूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अमरावती असेल आणि अजून बरेच जिल्हे असतील, या जिल्ह्यांमध्ये मोठी घसरण वेगाने सोन्याचे भाव आता खाली येत आहेत। होय, आता ही घसरण का झाली याचं मुख्य कारण देखील आपण बघणार आहोत, कारण की आता बाजारपेठेत झालेली मोठी उलथापालथ, रशियाकडून भारताला सवलतीच्या दरात सोनं मिळण्याच्या बातम्यांमुळे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री केल्यामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर कोसळलेले आहेत। बघा आता सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत। महत्त्वाचं तर एक कारण आहे, रशियातून भारतात मोठ्या प्रमाणात सोनं येऊ शकतं अशा बातम्या सध्या सुरू आहेत। मग जर रशियाकडून भारतात सोनं आलं तर भारतात सोनं होईल, कुठे पण बघा जास्त सोनं वाढलेलं दिसल आणि जास्त सोनं असल्यावर सोन्याचे दर कमी होत असतात, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे। मग सध्या काय होत आहे,
तर काही बातम्यांनुसार असं सांगण्यात येत आहे की भारताला कमी किमतीमध्ये रशिया सोनं देणार आहे, कारण रशियाची आणि भारताची मैत्री आहे. हे दोन देश खूप चांगले असून यांची मैत्री तर आपल्याला बघायला मिळतच असते. मग एकंदरीत जर बघायला गेलं तर आता रशियाला काय करायचं आहे, सोनं तर विकायचं आहे. मग आता सोनं कोणत्या देशाला देऊ, तर असा त्यांच्या मनात प्रश्न होता. पण बघा, भारत हा सोनं खरेदी क्रमांकाच्या यादीमध्ये येत असतो, हे तर माहिती आहे. आणि टॉप 10 देशांच्या यादीत जे आहे ते भारताचा नंबर असतो. म्हणजे भारत देशामध्ये बऱ्यापैकी सगळ्यात जास्त सोनं घेणाऱ्यांची जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये आहे. म्हणजे जास्त प्रमाणात भारत सोनं घेत असतो हे रशियाला माहिती आहे. आणि रशियाने जर भारताला कमी दरामध्ये सोनं विकलं तरी त्यांचा फायदा आहे, कारण की भारत जास्त प्रमाणामध्ये सोनं घेईल आणि भारताला कमी दरामध्ये जास्त सोनं भेटत असल्यामुळे भारताचा पण फायदा आहे. कारण की कमी किमतीत जास्त सोनं जर भारतात आलं तर भारतामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं वाढू शकतं. आणि याच बातम्यांमुळे काय होत आहे, तर मोठमोठे जे लोक आहेत, सोन्याचे गुंतवणूकदार आहेत, ते सोनं डायरेक्ट बाजारात विकत आहेत आणि बाजारामध्ये सोनं वाढत चाललेलं आहे. आणि सोनं जेवढं वाढतं तेवढा दर पडत असतो आणि त्यामुळे सध्या दर पडत असल्याचा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. बघा, आता आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर आता सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. जर आपण मुंबई आणि पुणे शहराचा विचार केला तर आता मोठी घसरण सोन्याच्या दरात होऊ लागलेली आहे. होय, आता या ठिकाणी हजारो रुपयांची मोठी घसरण झालेली आहे. आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर या ठिकाणी चांगलेच कोसळलेले आहेत. एवढंच नाही तर नागपूर असेल, अमरावती असेल, याही ठिकाणी आज सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे. कालच्या तुलनेत आज पण घसरणच आहे. आणि मागच्या फेब्रुवारी महिन्यात थोडे दर वाढत होते, पण या मार्च महिन्यात मात्र आता सोन्याचे दर कमी होत चाललेले आहेत आणि त्यासोबत चांदीच्या किमती पण खूपच कमी होत आहेत. तर चला आता सर्वात आधी तुम्हाला आजचे ताजे चांदीचे दर दाखवतो, त्यानंतर आपण ताजे सोन्याचे दर लगेच बघणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात किती रुपयांची घसरण झाली हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर आता सर्वात आधी आपण चांदीचे भाव बघूया. चांदीला नेमका काय रेट मिळतोय, आजचे ताजे चांदीचे नेमके काय भाव आहेत हे देखील आपण बघणार आहोत. आणि आपण भाव काय एका जिल्ह्यातील नाही तर मोठमोठ्या 2-4 शहरातले बघणार आहोत. सध्याची परिस्थिती पाहता आता या ठिकाणी बघा भाव जाहीर झालेले आहेत. सर्वात आधी तुम्हाला आजचा ताजा चांदीचा भाव दाखवतो, त्यानंतर सोन्याचे काय भाव आहेत हे तर आपण बघूतच. बघा, आलेल्या माहितीनुसार चांदीच्या दरात पण मोठी घसरण झाली. महाराष्ट्र असेल किंवा दिल्ली असेल, याही ठिकाणी चांदीचे दर आज घसरले आहेत. बघा, आज घसरण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये पण घसरण बघायला मिळाली. पुण्यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये आज चांदीचे भाव घसरले. आणि यात महत्त्वाचं म्हणजे भारतातील प्रमुख शहर आणि राज्य म्हणजे दिल्ली, या ठिकाणी पण चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण झालेली आहे. बघा, चांदीचा प्रति किलोचा ताजा दर काय आहे, तर बघा, चांदीला प्रति किलोला 2,54,900 रुपयांचा दर आजचा चांदीचा भाव आहे. म्हणजे मोठी घसरण आज पण चांदीच्या दरात बघायला मिळाली आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष आता बाजाराकडे लागलेलं आहे. आता मोठ्या प्रमाणामध्ये हे दर घसरत असल्याने सगळ्यांनी आता या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे. बघा, सध्याची परिस्थिती पाहता जागतिक बाजारपेठेतील युद्धजन्य स्थितीत आणि पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम सोन्या चांदीच्या किमतीवर होत असल्याचे सांगितले जात आहे. आणि यामुळे सोन्याचे भाव वाढत नाहीत आणि चांदीचे पण भाव वाढत नाहीत, उलट मोठी घसरण किमती ह्या कमी होत चाललेल्या आहेत असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तर चला मग आजचे ताजे सोन्याचे काय भाव आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सोन्याचे भाव कमी झालेले आहेत आणि मोठमोठ्या ठिकाणी सोन्याचे भाव किती रुपयांनी आज कमी झाले, तर चला आजचा ताजा सोन्याचा भाव आता आपण या ठिकाणी पाहू. तर बघू शकता या ठिकाणी आज सोन्याचा भाव सर्वात आधी दिल्लीतील बघूयात, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय आहे ते बघूयात. बघा, आता दिल्लीमध्ये 18 कॅरेट सोन्याचा दर 1,11,870 रुपये आहे. अशा प्रकारचा दर दिल्लीमध्ये मिळतोय. दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या दरात पण घसरणच झालेली आहे. होय, आता कालच्या तुलनेत आज पण घसरणच आहे. मागच्या बऱ्याच दिवसापासून दिल्लीमध्ये सोन्याचे दर घसरू लागलेले आहेत. बघा, 22 कॅरेट सोन्याचा दर दिल्लीमध्ये 1,36,690 रुपयांपर्यंत आहे. तर बघा, दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,49,050 रुपये आहे. म्हणजे आजचे हे ताजे दिल्लीतील सोन्याचे भाव आहेत. यानंतर विचार जर केला तर मुंबई या ठिकाणी आज बघा मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. मुंबई, पुणे आणि कोलकातामध्ये आजचे ताजे सोन्याचे भाव 18 कॅरेटचे आहेत 1,11,720 रुपये. त्यानंतर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा आजचा ताजा दर आहे 1,36,540. तर आता मुंबई, पुणे आणि कोलकाता या ठिकाणी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा आजचा ताजा भाव
1,48,900 रुपयांपर्यंत दिसून येत आहे। हे होते आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। बघा, तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले तर तुम्हाला रोजची रोज सोन्याचा आणि चांदीचा भाव या चॅनलवरती बघायला मिळेल। त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचा आहे। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।